दरम्यान कीर्तनाच्या वेळी काही लोक भांडणासाठी आले होते असंही भंडारेंनी स्पष्टीकरण दिलंय। बाळासाहेब थोरातांनी माझ्या संदर्भात चुकीचा व्हिडिओ पसरवला असंही स्पष्टीकरण आता भंडारेंनी दिल्याचं कळतंय। नथुराम गोडसेंचा विचार मांडण्याचा अधिकार संविधानानं दिल्याचं सुद्धा हे भंडारे म्हणतात। संगमनेर येथील कीर्तनामध्ये गोंधळ उडाला आणि नाव चर्चा झालं संग्राम बापू भंडारे। नक्की ज्या ठिकाणी संगमनेरमध्ये कीर्तन सुरू असताना काय वाद झाला आपल्यासोबत बोलण्यासाठी संग्राम बापू भंडारे महाराज आहेत। महाराज मला सांगा, ज्या पद्धतीने तुमचं टीव्हीमध्ये स्वागत, ज्या पद्धतीने संगमनेरमध्ये कीर्तन सुरू होतं, कीर्तनामध्ये गोंधळ उडाला, काय नक्की प्रकरण झालं? 16 ऑगस्ट 2025 ला संगमनेरमधील घुलेवाडी गावात माझं धर्मकीर्तन होतं। कीर्तन बरोबर 9 वाजता सुरू झालं। मी एक अत्यंत सांप्रदायिक जगद्गुरू भगवान श्री तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण सुरू केलं। काही लोक भांडण्यासाठीच आलेले होते, पण 10:30 वाजले तरी भांडायला मुद्दाच भेटेना, म्हणून 10:30 वाजेच्या सुमारास एका व्यक्तीने चालू कीर्तनामध्ये बडबड करायला सुरुवात केली। मी विनंती केली, आपण शांत बसा, पण ती व्यक्ती उभं राहून बोलायला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मी सहकार्यांना विनंती केली की अरे यांचा काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे, अडचण आहे, यांना बाजूला न्या। त्यानंतर तिथले 4, 5, 6 सगळेच सहकारी ऍक्टिव्ह झाले, म्हणजे माझ्यावर धावून येण्याचा प्रयत्न केला, पण आमचे 5-50 हिंदुत्ववादी सहकारी भगव्या टोप्या घालून होते तिथं, जागेवर त्यांना रोखलं। पण जर त्या दिवशी आमचे 5-50 हिंदुत्ववादी तिथं नसते तर संग्राम बापू भंडारे आज महान असता। वारकरी संप्रदायामध्ये नथुराम गोडसेंचे विचार केव्हापासून आले? मी नथुरामजी गोडसेंचा विचार वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर मांडलाय, मांडू पण शकतो, तोही अधिकार मला संविधानाने दिलेला आहे। पण मी बाळासाहेब थोरातांना अंतर्मुख करण्यासाठी त्यांनी जो माझ्या विरोधात चुकीचा व्हिडिओ पसरवला, साहजिकच हल्ला झाला आणि विरोध तर होणारच, या वाक्याचं खंडन करण्यासाठी मी त्यांना अंतर्मुख करावं, त्यांनी हल्ल्याचं गांभीर्य समजून घ्यावं की असं जर आपण हल्लेखोरांना समजलं तर संगमनेर पेटल, की आम्ही हल्ले केल्यानंतर बाळासाहेब थोरात आमच्या पाठीशी उभे राहतात, असं जर नेरेटिव्ह सेट झाला ना दादा, पोरं कोणावर हल्ले करतील, आहे बाळासाहेब थोरात आमच्या पाठीशी। आत्मपरीक्षण करावं बाळासाहेब थोरातांनी, आत एकांतात बसावं, काय केलंय आपण, कुठं चाललोय आपण दाखवतोय काय, करतोय काय, याचं आत्मपरीक्षण करावं बाळासाहेब थोरातांनी। 40 वर्ष तुम्ही नेतृत्व केलंय ना, आज तुम्ही एका धर्मकीर्तनकारावर तुटून पडलाय। बाळासाहेबजी आत्मपरीक्षण करावं। पाहिलं की खरं तर ज्या पद्धतीने संगमनेरमध्ये घटना घडली त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आंदोलन केले जाते। मात्र आपल्यासोबत संग्राम बापू भंडारे यांनी खरं तर ज्यांची भूमिका आहे ती मांडलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा नागेश, मी सुनील, टीव्ही मराठी, आळंदी, पुणे।